नमस्कार, सिक्रेट शेफ मध्ये आपले स्वागत आहे। तर मी सगळ्यांच्या आवडीची अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी इडली बनवत आहे। त्यासाठी मी रात्री 3 वाटी तांदूळ व 1 वाटी उडदाची डाळ भिजत घालून रात्री त्याचे हे वाटण बेटर बनवलेलं आहे, इडलीचं बेटर बनवलेलं आहे। नंतर आता चटणीसाठी लागणारे साहित्य: ओलं खोबरं, 7-8 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर, लिंबू, चवीप्रमाणे मीठ व थोडी साखर। प्रकारे मी आता चटणी वाटून घेत आहे। तर अशा प्रकारे आपली चटणी वाटून झालेली आहे। आता चटणीला आपण फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी लागणार आहे मोहरी व जिरं आणि तेल, कढीपत्ता। पॅन मध्ये आपण तेल घालून घेऊया। आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यात मोहरी घालून घेऊया, किंचित थोडं जिरं, मोहरी व जिरं तडतडल्यानंतर थोडे हिंग, चवीप्रमाणे हिंग, व 10-12 कढीपत्त्याची पानं। मध्ये घालून घेऊ। अशा प्रकारे चटणी आपली तयार आहे। इडली कुकर मध्ये पाणी घालून ते भांडं काळं होऊ नये म्हणून मी यात एक लिंबाचा तुकडा घातलेला आहे। चला तर आपण आता इडली बनवायला घेऊया। त्यासाठी इडली प्लेटला पहिला तेल लावून घेऊ। प्लेट मध्ये मी इडलीचं पीठ घालून घेते। व इडलीच्या कुकर मध्ये एक प्लेट मी ठेवून घेते। अशा प्रकारे सर्व इडल्या आता झाकण लावून घेते। आता एक 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्या इडली रेडी होणार। चेक करून बघू आपली इडली तयार झालेली आहे की नाही। इडली कशी झाली हे बघण्यासाठी झाल्याशिवाय ती काढायची नाही, थंड होऊ द्या। पण आता इडली काढून घेऊया। बघा किती मऊ लुसलुशीत आपली इडली तयार झालेली आहे। चला तर झाली आपली मऊ लुसलुशीत इडली व चटणी तयार। या खायला।